हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसं आहात सर्व? तर बरेच असाल. तर बरेच दिवस झाला नाही का पोस्ट एखादा व्हिडिओ पोस्ट करावा. लॉंग पण केला होता पण म्हटलं शॉर्टला जास्त व्ह्यू असतात, पण व्हिडिओला जे असतात ना ते व्ह्यूच नसतात, म्हणून म्हटलं ह्याला पण शॉर्टमध्ये आपण कन्वर्ट केलं पाहिजे. आणि बघू शकता तुम्ही इथं म्हणजे सेम त्याच भाजीचा व्हिडिओ आहे, पण फक्त म्हटलं शॉर्टमध्ये याला कन्वर्ट करावं. आणि सॉरी बरं का, मला जास्त काही ओ बाळा ओ. आणि ते म्हणजे माझी छोटी मुलगी आहे ना असं मध्ये 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 करते बघा. तर म्हणजे कधी पण व्हिडिओ पोस्ट करायचा म्हटलं ना, जेव्हा मी कधी एडिटिंगला बसते त्यावेळेस हाच माझा प्रॉब्लेम असतो की मेन म्हणजे माझ्या मुली माझ्या एवढ्या जवळ असतात की त्या मला काही करूनच देत नाहीत, आणि ह्याच्यामुळेच प्रॉब्लेम होतो आणि लेट होतो खूप. आणि ह्याचाच परिणाम सगळ्यांना माझ्या ह्याच्यावर पडतो. म्हणजे काय होतं माहिती आहे का, एक वेगळीच खुशी असते नाही का, एखादा जर सबस्क्रायबर जरी वाढला तर वेगळीच खुशी असते. पण व्हिडिओ वेळेवर पोस्ट न असल्यामुळे काय होतं माहिती आहे का, तो सबस्क्रायबर माझा कमी होतो आणि तेव्हा एवढा मूड खराब होतो माहिती आहे का, की काय सांगायचं तुम्हाला. आणि नेहमी असं विचार करते की बरेच असे व्हिडिओ पडलेले आहेत माहिती आहे का ह्याच्यामध्ये गॅलरीमध्ये, पण नेहमी एडिट करावं म्हटलं का काही ना काही प्रॉब्लेम असतोच बघा. तर सेम त्या दिवशीचाच म्हणजे बरेच दिवसाचा व्हिडिओ आहे, जास्त काय पण नाही पण 5-10 दिवसाचा व्हिडिओ आहे आणि याचा लॉंग व्हिडिओ पण मी पोस्ट केला आहे. तर सेम तीच पनीरच्या भाजीचाच व्हिडिओ आहे हा, जास्त काय असा नवीन नाही आहे. आणि बघू शकता तुम्ही की मी तर अशा प्रकारे केला होता. आणि तुम्ही कशी करता ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जे माझा हे व्हिडिओ बघतात म्हणजे ज्यांच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ जात आहे ना, तर त्यांनी प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. कारण तुमच्या सबस्क्राईबशनची भरपूर जास्त गरज आहे. कारण कसं असतं माहिती आहे का, एक जरी सबस्क्रायबर वाढला ना आपला तर ती एक वेगळीच खुशी असते नाही का, आपल्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल येते. आणि मी रोज ओपन करून पाहते तर माझा काही सबस्क्रायबर वाढत नाही आणि माझा काही व्हिडिओ पोस्ट होत नाही. सो सॉरी सगळ्यांना की इथून पुढे माझे व्हिडिओ म्हणजे डेली येत जातील. आणि खरंच ज्यांच्यापर्यंत आणि जिथंपर्यंत हा शॉर्ट जर माझं पोहोचत असेल तर एक बटन दाबून सबस्क्राईब करा नक्कीच. आणि इथे बघू शकता की अशा प्रकारे मी भाजी बनवलेली आहे पनीरची. तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगत जा यार तुम्हाला आवडतं ना आवडतं, म्हणजे जरा हुरूप येतो नाही का व्हिडिओ पण पोस्ट करायला, जरा चांगलं वाटतं. तर कुठंपर्यंत गेला आहे म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यात गेला आहे माझा व्हिडिओ तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि बघू शकता फायनली रेडी आहे आपली पनीरची भाजी. त्याला मी झाकून ठेवलं आहे थोड्या वेळासाठी. आणि बघू शकता बाहेर भरपूर असा पाऊस चालू होता बघा. तर तुमच्या इकडे पण असंच पाऊस चालू आहे का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्याच्यानंतर बघा मी इथं देवपूजा वगैरे करून घेतली होती सायंकाळची. तर माझं देवघर कसं वाटलं ते पण सांगा. आणि स्वामींचं थोडंसं करते मी नाही का, तुम्ही पण करत जा, तुमच्यासाठी पण चांगलीच गोष्ट आहे. आणि बघू शकता इथं फायनली आपली भाजी तयार झाली होती. तर कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय बाय.